जे टाईम होतं, वेळ होतं, ते बोरकर साहेबांनी 4 वाजताचे सांगितलं होतं. 4 वाजलेले आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. ही चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीचा उद्देश मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार. ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, या मानव धर्माच्या कार्याला आपला हातभार लागला पाहिजे. या ठिकाणी आपण या कार्यासाठी उपस्थित आहोत. या परिसरामध्ये जे गरीब दुःखी लोक आहेत, दुःखाने बेजार आहे, त्यांच्यासाठी ही चर्चा बैठक आहे. आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला शिक्षणाची गरज आहे, म्हणून त्यासाठी ही चर्चा बैठक आयोजित केलेली आहे. चर्चा बैठकीत आपण उपस्थित आहोत. बोरकर साहेबांना मगाशी विचारलं की या देवडी गावात परिवार किती आहे. त्यांनी सांगितलं की कमीत कमी 80 परिवार आहे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त 75% सेवक सेविका बाहेरून आलेले आहेत. हे सर्व ठिकाणची परिस्थिती आहे. ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते. आपण या मार्गात आलो. शारीरिक व्याधीमुळे, बारबाजाच्या त्रासामुळे आणि व्यसनामुळे या मार्गात आलो आपण. ज्यावेळेस आपल्या कुटुंबात दुःख होते, ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न भरपूर केला आपण. एखाद्या सेवकाची जर म्हणजे मार्गात याच्याबद्दल त्या परिवारामध्ये एखाद्या व्यक्ती जर व्यसन करत असेल दारूचं, ते दारूचं व्यसन सोडण्यासाठी आपण अनेक देवी देवताकडे गेलेले आहोत. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ज्याने जसं सांगितलं तशी क्रिया आपण केलेली आहे. बारबाजाचा त्रास होता, त्यासाठी आपण जाणत्याकडे गेलो. त्या जाणत्याने जसं सांगितलं तसं केलं आपण. शारीरिक व्याधी होती, डॉक्टरने आपल्याला जसं सांगितलं आपण तसं केलं. संपूर्ण प्रयत्न केलो तरी आपल्याला समाधान मिळालं नाही, सुख मिळालं नाही. मग आपल्याला या मार्गाची आठवण आली. भीत या मार्गात प्रवेश केला. सुखी झालो, समाधानी झालो. त्या घडवला. त्यानंतर 9 हवन केले. आम्ही आमच्या स्वतःच्या घरी नव्या हवनाची चर्चा बैठक घेतली आणि बाहेर परिसरातले सेवकांना घेऊन ते भगवत कार्य घडवलं. आणि त्यानंतर आम्ही त्या भगवत कार्यापासून दूर झालेलो. पाहते तुम्ही, ज्याच्या नवं घडला का नाही, तो परिवार या भगवत कार्यापासून दूर झालेला आहे. कारण काम झालं माझं, का करू तुझं. ज्या परिवारातला सेवक आणि सेवकी आपण ज्या दिवशी मार्गात आलो, तो पहिला दिवस जर विसरला नसेल तर तो परिवार त्या भगवत कार्यात उपस्थित राहतो. आणि जो परिवार पहिला दिवस विसरला असेल तो या भगवत कार्यापासून दूर आहे. आपण या मार्गात आलो आपल्या प्रपंचासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःसाठी या मार्गात आलो ना आपण. प्रपंच आहे, प्रपंच करून परमार्थ करायचे. आपल्याला परमार्थाचे कार्य करायचे आहे. ते कार्य कोणते करून राहिलो, फक्त
प्रपंचाचे कार्य करून आलो, परमार्थाचे कार्य करून करतो का आपण? एखादी चर्चा बैठक असेल, एखादी हवन कार्य असेल, वेळ नाही. माझे शेतीचे काम आहे, माझी मजुरी आहे, मला इतर कामं आहेत. एखाद्या रिश्तेदाराचे तर लग्न असेल, वाढदिवस बारसं असेल, त्यावेळेस आपल्याला वेळ भेटतो. पंधरवाडी चर्चा बैठक राहते रात्रीच्या. घरी आम्ही टी व्ही पाहतो, सिरियल पाहतो, सेवक पांढऱ्यावर बसून त्या ठिकाणी विविध चर्चा करते, पण चर्चा बैठक येण्यासाठी वेळ भेटत नाही. मी कधी कधी विचार करतो, पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे ना, सूर्य निघतो, सूर्य डुबतो, दिवस आणि रात्र. तशाने आमची परिस्थिती, या मार्गातल्या लोकांची परिस्थिती होऊन राहिली. आम्ही अनेकातून मार्गात आलो आणि आता मार्गातून अनेकाकडे जाऊन राहिलो, कारण आमचे आचार आणि विचार बदललेले आहेत. आम्ही विनंती प्रार्थना करतो आणि विचार ते अनेकाचे ठेवतो. नागपंचमी झालेली आता. आमचे काही सेवकाचे मुलं नागदरच्या यात्रेला जाऊन आलेले आहेत, उज्जैनला जाऊन आलेले आहेत. पण आमच्या गावात, आमच्या निवासस्थानाजवळ एखादी भगवत कार्य असेल ना, हवन कार्य असेल, चर्चा बैठक असेल, तर त्या ठिकाणी वेळ भेटत नाही. आमच्या सेवकुनी फार हुशार आहेत. अधिक मास 2-4 प्रसंग आहेत माझ्याकडं, 2-4 अनुभव आहेत. आमच्या सेवकीनी अधिक मास येतो, अनेक वाल्या बाया आंघोळीला जातात. आता आमच्या सेवकीने फोन करते, साहेब ते आमच्या सोबतीने अनेक वाल्या बाया अधिक मास आहे म्हणून आंघोळ करायला जाऊन आलं, आमची इच्छा आहे. अरे मार्गात याच्या अगोदर भरपूरसे आम्ही आंघोळ केलो ना नदीवर जाऊन, पण त्या आंघोळीनं आमचं दुःख निघलं नाही. आम्ही या मार्गात आलो, शब्द दिला, भगवंताला वचन दिलं, आणि त्या शब्दावर, त्या वचनावर त्या भगवंतानं आमचे दुःख दूर केलं. आम्हाला आवड अनेकातल्या कार्याची जास्त आहे, मार्गाची आवड कमी आहे. विचार करा, सकाळची जी विनंती आहे त्या विनंतीवर विचार करा, भरपूर विचार करा, की सकाळी मी उठतो, आंघोळ करतो आणि त्या भगवंताला अगरबत्ती कापूर लावतो आणि विनंतीची सुरुवात करतो. एकूण एक शब्द आठवा तुम्ही, का मी त्या भगवंताजवळ का बोलतो, आणि खरंच त्या वचनाचे पालन मी करतो का. सायंकाळची प्रार्थना करतो ना आपण, सायंकाळची प्रार्थना करतो ना, त्या प्रार्थनेने सकाळच्या विनंतीचे सविस्तर वर्णन त्या प्रार्थनेने दिलं आहे. आम्ही फक्त विनंती करतो, प्रार्थना करतो, आम्ही बाहेर निघतो आणि आमच्या डोक्यामध्ये ते अनेक विचार तयार होतात आणि आमचे आचार खराब होतात. म्हणून आम्ही मागावं, ज्या वेळेस दुःखी होतो, कष्टी होतो, ते दिवस आठवा तुम्ही. ज्या दिवशी मार्गात आलो पहिला दिवस तो आठवा. त्या भगवंतामुळे, त्या बाबामुळे आज आपण सुखी समाधानी आहोत. मग आम्ही त्या भगवंताला काय देतो? मान द्या की बाबा जिंदगीला काय देतो, याचा विचार करा. गावोगावी सेवक वाढून राहिले, गट तयार होऊन राहिले. आम्ही त्या गटामध्ये सामील होतो. मग एका सेवकाने विषय काढला होता षष्ठी हवनाचा.
येत्या 25 तारखेला षष्ठी हवन आहे. गावोगावी गटागटामध्ये हवन कार्य घडवताना सायंकाळी सामूहिक स्वयंपाकाचा कार्यक्रम आयोजित करतात. आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो. सहभाग घ्यायला मनाई नाही, पण तुम्ही जे 10 लोक मिळून कार्य करून राहिले, त्या 10 लोकां मिळून जे कार्य करता त्या 10 लोकांना विचारायचं का जेवणाच्या वेळेस कोणाकोणाला बोलवायचं. माझ्या परिसरात एक घटना झाली. 2021 किंवा 20ची घटना असेल, ते 20ची घटना. मला रात्री 12:45 सेवकाचा फोन आला. फोन केला, उचललो. साहेब नमस्कार जी. नमस्कार. काय झालं? साहेब म्हणते मला साप चावला. तर साप कोणता आहे माहीत नाही जी म्हणते. एक काम कर, 108च्या फुका मार, 108चा तीर्थ कर, तुला काही होणार नाही. तीर्थ केलं, फुका मारल्या. रात्री 1:30 वाजता अजून फोन आला. तुला काय झालं? तिकडून आवाज आला. साहेब म्हणते मी त्याच्या मित्र बोलून राहिलो म्हणते, याला दवाखान्यात ॲडमिट केलं म्हणते, तोंडातून फेस काढून राहिला म्हणते, आणि डॉक्टरने सांगितलं म्हणते का नागपूरला हलवावं लागते. त्याला नागपूरला हलवलं. सकाळी 7:15 वाजता गावातल्या एका सेवकाला फोन केला. म्हणलं माहीत द्या. होजी म्हणते आताच माहीत झालं म्हणते, तब्येत सिरियस आहे म्हणते, सेवक सिरियस आहे. म्हणलं शक्य नाही. नाही जी म्हणते निरोप आला. म्हणलं ठीक, थांबा 2 मिनिट. मी त्याच्या मोबाईलवर फोन केला, त्याच्या मित्रांना उचललं, विचारलं. साहेब म्हणते तब्येत ठीक आहे म्हणते, बोलणं चालणं चालू आहे म्हणते, मी थोडंसं बाहेर आहो म्हणते, मी आतमध्ये गेला फोन लावतो. फोन ठेवला. त्या गावातल्या सेवकाला फोन केला, तुम्ही घरी जाऊन सांगा त्याच्या पत्नीला, त्याच्या आईला, वडिलांना सांगा का तब्येत ठीक आहे. त्याच दिवशी त्याच्या परिवाराने गाडी केली. त्या गाडीत मी बसलो, मेडिकलला गेलो, विचारपूस केलो. त्याला सांगितलं भगवंताला योग माग का भगवंता मला घरी जायचं आहे, विनंती प्रार्थना करायची आहे, कार्य घडवायचे आहे, आणि माझ्या हातून चूक झाली ते चूक मला मंजूर आहे, मला क्षमा करा. 5 दिवसांना सुट्टी झाली, घरी जाऊन बसलो, चुका काढल्या. षष्टीच्या हवनाच्या दिवशी तुला रात्री 12-12:15 वाजता साप चावला. कारण काय? कुठेतरी चूक झाली असेल ना. साहेब म्हणते स्वयंपाक होता, जेवण होतं, वाढणं केलं, जेवण केलं, आणि मी घरी गेलो. त्या दिवाणवर मी आणि माझा मुलगा दररोज झोपायचो, पण त्या दिवशी मला वेळ झाला म्हणून माझा मुलगा पत्नीसोबत जाऊन झोपला. मी एकटा दिवाणवर झोपलो. 10 ते 15 मिनिटात माझ्या हातावर काहीतरी पडलं, मला मुंगी चावल्यासारखं वाटलं. म्हणून मी उठलो, लाईट लावून पाहिलं होतं, साप. काडी बाजूला पडली होती, काडीनं दणका मारला, तो खालतं पडला, आणि त्या सापाला मी दुसरा दणक्यात मारला. मग चुका कुठे? साहेब म्हणते आमचे जे गावचे सेवक आहेत हे आमच्याकडून वर्गणी आणि अनाज काढते आणि अनेक वाल्याला निमंत्रण देते, आणि त्या अनेकामध्ये व्यसनी व्यक्ती राहते. अनेका ते व्यसनी व्यक्ती राहते. माझ्या रिश्तेदार आहे, सार्वजनिक काम आहे, काय होती चालून द्या. दुसरी त्याची चूक, त्याचे वडील व्यसन करतात. वडील आणि आई अलग राहते. वडील आणि आई अलग राहतात. हा पत्नी, मुलगा आणि मुलीला घेऊन अलग राहतो. आता रविवार असलं, मांस मटण आणायची तर वाटीभर वडिलांसाठी. आता जे व्यसनी व्यक्ती राहते त्यांना माहीत आहे वास येते लवकर, मांस मटणाची वास येते, तर थोडंसं एक पॅक जास्त मारते.
आणि त्याला माहिती आहे ना वडिलाला आहे का मटण शिजून राहिले तर आणा, एक पॅक जास्त मारायचं. आई वडिलांची सेवा करा. 2-3 मार्गदर्शन झाले. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करायला मनाई नाही, पण आई वडील कसे आहे हेही महत्वाचे आहे. वडील व्यसन असेल तर त्याची सेवा कराल का तुम्ही? वडील व्यसन करते, तुम्ही मार्गात आहात ना, तोही विचार करावा लागेल. तुम्हाला खरंच या मार्गाचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला या चर्चा बैठकीत उपस्थित राहावं लागेल. तेही कसा? सहकुटुंब सहपरिवार. आपण रिश्तेदाराच्या तर जातो ना लग्नाला, सहकुटुंब सहपरिवार. म्हणून चर्चा बैठक आणि भगवत कार्य यासाठी सुद्धा सहकुटुंब सहपरिवार. अंधश्रद्धेतून बाहेर निघायचे आपल्याला. भरपूरसे सेवक अंधश्रद्धेमध्ये आहे, सेवकीन अंधश्रद्धेमध्ये आहे. आज शनिवार आहे ना, आज शनिवार आहे का म्हणते व्हॉट्सअपवर स्टेटस येते शुभ शनिवार. फक्त शनिवार शुभ आहे का? बाकी दिवस शुभ आहे का? आपले सर्व दिवस सारखे आहे. शनिवार आहे, कटिंग करायची नाही, दाढी करायची नाही, कारण का आज शनिवार आहे. आणि आज शनिवार आहे म्हणून उपास करायचा हे चुकीचे आहे. आज भरपूरचे सेवक आमचे मार्गदर्शक आहे. काही काही शनिवार साहेब उपास करतो ना, आम्ही संध्याकाळी आम्ही घरी जेवून हवन कार्यात जेवत नाही. हे आमची अंधश्रद्धा आहे. साध्या कार्यावाल्याला बंधन कोणतेच नाही आहे का? बंधन साध्या कार्यावाल्यासाठी कोणतेही बंधन नाही. पण आमचे काही मार्गदर्शक सांगतात साध्या कार्यात मांस मटण खायची नाही. आणि काही सेवकही स्वतःच्या मतानं बंधन पाडतात का साध्या कार्यात मांस मटण खायची नाही. मी या प्रश्नाचे उत्तर मंडळात विचारलं आणि मंडळातून मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळालं की साध्या कार्यावाल्याला बाबांनी बंधन दिलेले नाही. आम्ही कोण बंधन देणेवाले? मग असं एका सेवकाने ज्योतीचा विषय काढला होता, उभी ज्योत आणि आडवी ज्योत. आपण पुरातन जे काळ आहे त्या काळापासून ज्योत पाहून राहिलो ना आपण. आपली ज्योत अशी आडवीची आहे. पुराण्या काळामध्ये आपण ते दिवनल, मातीचे जे दिवनल होती त्या दिवनलीमध्ये ते ज्योत लावत होतो. परिस्थिती बदलली, स्टीलची आली, त्याच्यानंतर पितळेची आली. आता पितळेची फुलवात नळी राहते ना ते आली. वात उभी ते चुकीचे आहे. आपली जे ज्योत आहे ते आडवी ज्योत आहे. काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाला विचारा. आणि तेथूनही जर समाधान होत नसेल तर त्या मंडळात विचारा. आम्ही चुकतो. आम्ही साध्या कार्याचे सेवक मार्गदर्शकाला न विचारता आमचे जे आजूबाजूला त्यागी सेवक आहे, त्यागी सेवकी नाहीत, त्यांना आम्ही विचारतो. ते तर आम्ही चुकतो. कारण का समोरचा जो सेवक आहे त्यागी आहे, सेवकी नाही. येणं जर चुकीचं उत्तर दिलं तर तुम्ही चुका. म्हणून सर्वात महत्त्वाच्या तुमच्या मार्गदर्शक. मार्ग सोपी आहे, सरळ आहे. अनेक वाले या मार्गाला ओढण्यासाठी पाहून राहिले, तयार आहेत प्रवेश करण्यासाठी. या मार्गाच्या प्रचार आणि प्रसार झपाट्याने वाढून राहिला. त्यांना सहकार्य करायचं आहे. मग सहकार्य करायचं असेल तर तुम्हाला चांगलं राहावं लागेल, नियमात राहावं लागेल. अनैतिक कार्य बंद करावं लागेल. व्यसन करायचं तुम्हाला, मार्ग सोडा, व्यसन करा. मार्गात राहून विनंती प्रार्थना करून जर व्यसन करत असाल ना तर तुमचा जीव धोक्यात आहे, परिवार धोक्यात आहे. अनेक वेळा प्रश्न करतात तुमच्या मार्गात दारू जमत नाही ना, दारू कसे पितात? उत्तर आहे त्यांच्यासाठी
या मार्गात दारू जमत नाही, आणि जो दारू पिते तो मार्गात नाही. जो दारूचे व्यसन करते, अनैतिक कार्य करते, तो मार्गात नाही, तो अनेकातच आहे. कर्म चांगले करा, स्वतःचे कर्म करा तुम्ही, कारण का तुम्ही जसे कर्म कराल तसे फळ तुम्हाला मिळणार आहे, दुसऱ्याला नाही भेटत. तुम्ही कर्म खराब कराल, तुम्ही कर्म चांगले कराल, फळ दुसऱ्याला जाणार आहे का? म्हणून मी या शब्दाकडे लक्ष ठेवायचं. त्या विनंतीमध्ये मी दिलाय ना, त्या शब्दाकडे लक्ष ठेवा तुम्ही. मी माझी सुधारणा मला स्वतः करायची आहे, तर तुमच्या प्रपंच सामोरं जाईल. मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, कारण का त्यांचे शिक्षण झालं तुमची सुधारणा होईल. कार्य असे करा, कार्य असे करा की कोणी बोलणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही. मार्गवाल्याले जे जाणते लोक आहेत का नाही, छोच्यावाले, ते बदनाम करून राहिले. हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. एखाद्या अनेकवाल्याचे आता दुःख जर असेल, तो परिवार जर त्या जाणत्याकडे गेला, तो जाणता का म्हणते का तुझ्या घराच्या आजूबाजूला जो मार्गवाला आहे, त्या मार्गवाल्यानं तुमच्यावर जादू केली आहे म्हणते, करणी केली आहे म्हणते. कारण त्या जाणत्याला माहित आहे की या मार्गाचा प्रचार आणि प्रसार वाढून राहिला, आमची दुकानदारी बंद होऊन आली. एक परिवाराला माझ्याकडे काय म्हणते, आम्हाला मार्गात यायचं आहे, दुःख कोणते बाराबाद्याचे, आम्ही खूप फिरलो की म्हणते. एका जाणत्यानं सांगितलं म्हणते आम्हाला का तुझ्या घराजवळ जो मार्गवाला आहे तो छूचा करते. त्याच्याकडे आम्ही 2 महिने फिरलो, योग मिळाला नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे गेलो. अजी त्या व्यक्तीला आम्ही सांगितलं का आमच्या घराच्या बाजूने जो मार्गवाला आहे त्यांनी आमच्यावर जादू केली आहे, करणी केली आहे. तो छुछावाला व्यक्ती काय म्हणते, बापू म्हणते तू चुकून राहिलास म्हणते, तू चुकीचं बोलून राहिला म्हणते. कारण का मार्गवाले जादू करू शकत नाही, मार्गवाले छुछा करू शकत नाही. कारण मी छुछावाला म्हणते अनेकात आहो. माझ्या घरची घटना म्हणते, माझी जे बहीण आहे तिचे लग्न झालं, तिच्या घरी सुद्धा हे बाराबाद्याचे दुःख होते म्हणते. मी खूप प्रयत्न केले तिचे दुःख दूर करण्याचे, पण स्वतः त्या बहिणीचे मी दुःख दूर करू शकलो नाही. त्यांच्याच कुटुंबातले कोणतरी मार्गात होते, त्यांनी ते मार्गाची रूपरेषा मार्गदर्शन केलं, सांगितलं, आणि त्यांनी मार्ग घेतला. माझी बहीण सुखी आणि समाधानी आहे. आणि तू माझ्याकडे आला, मी एक तुला एक सल्ला देतो, फुकटा तू इकडे तिकडे भटकू नको, आणि हा परमात्मा एक मार्गामध्ये प्रवेश कर, तर तुझे संपूर्ण दुःख दूर होतील. हे काही समजदार लोक आहेत, निष्काम भावनेनं कार्य करण्यावाले आहेत, ते परमात्मा एक मार्गाचा रस्ता दाखवतील. आणि जे लूटमार आहे, स्वतःच्या दुकानदाऱ्या चालवण्याचे जे प्रयत्न करत आहे अनेकवाले छुछावाले, त्या मार्गाला बदनाम करत आहे. म्हणून या परिसरामध्ये जे दुःखी आहेत, व्यसनामुळे दुःखी आहेत, बारबाधेमुळे दुःखी आहेत, शारीरिक व्याधीमुळे दुःखी आहेत, खरं त्यांनी या मार्गात प्रवेश करावा आणि सुखी समाधानी व्हावं. मार्ग सोपी आहे, सरळ आहे, साधा आहे. विनंती आहे सकाळची आणि सायंकाळची प्रार्थना आहे. सुरुवातीला जे घरमालक आहेत त्यांना विनंती म्हणायला लावली, कारण आहे का ते अनेकाच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे का विनंती म्हणजे का. आता सायंकाळची प्रार्थना ते सुद्धा त्याच्या कानापर्यंत जाते. म्हणजे विनंती आणि प्रार्थना हे त्यांच्या कानापर्यंत गेले, मार्ग सोपी वाटते. तुम्ही मार्गाचा अनुभव घेतलेला आहे. तुमच्या आजूबाजूला जे काही दुःखी परिवार आहे तुमच्या घरापर्यंत येतील, समजून सांगा, मार्गाची रूपरेषा सांगा, सोपी सरळ मार्ग असं सांगा. नाही तर आमचे काही सेवक हे तू याच्यानं जमत नाही, तू करू शकत नाही, म्हणून त्यांना वापस पाठवते. अरे आपण केलं ना, मग ते नाही का नाही करत, कारण का ते मानव आहे, आपणही मानव आहे. म्हणून कार्य करा. तो भगवत कार्याला जात नाही, ते सेवकीने चर्चा बैठकीला जात नाही, म्हणून मी जात नाही, हा विषय सोडून द्या. स्वतःकडे, स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्या.
आणि शिक्षण घ्यायचं असेल, शिक्षित व्हायचं असेल, हुशार व्हायचं असेल तर तुम्हाला त्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित राहावं लागेल. 26 मिनिट झाले आहे, जास्तच आहे, कारण 4चा टाइम होता, 4:26 झालेला आहे. मी खूप बोलू शकतो, 1 तास बोलू शकतो, पण मर्यादा आहे, वेळ आहे. समोर एखादी जर प्रसंग आला, वेळ जर आली तर या ठिकाणी येऊन भगवंताचा योग. डके साहेबांनी फोन केला, 2-3 वेळा फोन केला त्यांनी. मला असं वाटतं का नंबर कोणा दिला, का दिला माहीत नाही. हा परिसर पाहिलेला नव्हता मी, माझी ही पहिलीच वेळ आहे. बोलवलं, घरमालकाने बोलवलं, बोरकर साहेबांनी बोलवलं, ढगे साहेबांना, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. एखादी जर कार्यक्रम जर राहिला, अजून परिस्थिती जर असेल, वेळ भेटत भगवंताच्या योग, या ठिकाणी येऊन अजून तुम्हाला सामोरचे काही जे विषय आहेत, विषय भरपूर राहते माझ्याजवळ, त्या पद्धतीने मार्गदर्शन करेन. म्हणून वेळ झालेली आहे. चर्चा बैठक 27 मिनिट माझं मार्गदर्शन झालं, जास्त झालं, त्याबद्दल मी त्या एका भगवंताची क्षमा मागतो, बाबाची क्षमा मागतो. उपस्थित सर्व सेवक, सेविका, मार्गदर्शक यांची मी क्षमा मागतो. आणि याच ठिकाणी मी माझे शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.